नमस्कार आणि जय SCT वैदिक सर्वांना आणि जय हिंद. माझं नाव रणजित गोपाळ पवार, राहणार सनमडी, तालुका जत, जिल्हा सांगली. वडील नोकरीनिमित्त मुंबईला कामाला होते, त्यामुळं जन्म तिथलाच आहे. पूर्ण बॉर्न बॉटअप शिक्षण सगळं तिथूनच झालं आहे आणि त्यानंतर सर्व्हिसला पण लागलो. मिलिटरीमध्ये भरती झालो, इंडियन नेव्हीमध्ये, आणि 15 वर्ष सर्व्हिस करून आज वयाच्या 36व्या वर्षी अचानक शेतीमध्ये आलो आहे. अचानक किंवा मला वैदिकने शेतीकडे आणलं आहे हे म्हणायला हरकत नाही. फौजमध्ये असताना माझं लास्ट सॅलरी इट वॉज 80 to 90,000 आणि मी ॲज अ पेटी ऑफिसर म्हणजे आर्मीमध्ये इक्विव्हलंट रँक हवालदार असते, त्या रँकला रिटायर केलं आहे. आणि म्हणजे बरं चाललं होतं, काही अडचण नव्हती कोणत्याही गोष्टीची. आईवडील पण व्यवस्थित होते, गावाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालू होत्या. नोकरी पण मिळू शकली. बिंदास 1-6 महिने मी स्वतःला कोंडून घेऊन अभ्यास केला असता, एखादं पद कुठं ना कुठं निघालंच असतं, त्यात काय वादच नव्हता. पण आपल्याला नोकरीच नव्हती करायची, कोणाच्या दबावाखाली जगायचंच नव्हतं. कारण तो दबाव मी 15 वर्ष झेलून आलो होतो. काय दबाव असतो हे माहिती आहे मला एक्झॅक्टली. त्यामुळं ते नकोच होतं. मग ते नाही पाहिजे तर करायचं काय? कारण एवढी मोठी नोकरी, एवढी चांगली नोकरी असताना त्या नोकरीला लाताडून आपण एक नवीन सिव्हिल लाईफ चालू करतोय, तर देर शुड बी समथिंग ॲट द बॅकबोन. मग असा विचार करताना बऱ्याच शेतीच्या पद्धती मी बघितल्या. कॅनॉल शेती पण बघितली होती, झाकून करायची, उन्हाचा, पावसाचा, हिवाळ्याचा त्याच्यावर जास्त प्रभाव पडत नाही. कॅनॉलसाठी सेपरेट कापडं मिळतं, ते करायचं. ऑर्गॅनिक तर बघूनच झालं होतं, जैविक बघून झालं होतं, रासायनिक काय पटत नव्हतं. करायचं नेमकं काय ह्या संभ्रमात असताना अचानक एक दिवशी असाच व्हिडिओ, म्हणजे जेव्हा शेतीचे व्हिडिओ सर्च करत होतो, हा एक व्हिडिओ तिथं येऊन पुढं पॉपअप झाला. मग तो बघितला, जरा इंटरेस्ट वाढला. मग अजून 2-3 बघितले, अजून इंटरेस्ट वाढला. मग रोजचंच काम झालं. मग असं इन्फॉर्मेशन घेत बराच पुढे आलो. मग एक फायनल डिसीजन घेतला की अगर स्विच कर रहे हम इस नौकरी से, इस सर्विस से आगे, तो ये मीडियम और या फिर ये मार्क मेरे लिए ज़्यादा अच्छा है. तो मग रिटायरचा डिसिजन घेऊन प्रॉपरली रिटायर होऊन या जुलैला रिटायर होऊन आलो. पावसाळा वगैरे जास्त असल्यामुळं थोडंसं रिसर्चवर काम चालू ठेवलं, कारण आधीच गहू, मका, बाजरी, ज्वारी ह्या गोष्टी रानामध्ये होत्या, त्या काढल्याशिवाय तर काय करता येत नव्हतं. मग सप्टेंबर ऑक्टोबरला जसं थोडंसं सगळ्या गोष्टी निघाल्या, देन आय प्लॅन माय प्रोमोग्रेडेड. मग आता ह्याच्या 13-14 तारखेला, 17 तारखेला आम्ही आलो आहे ना, 13-14 तारखेला मी डाळिंबाची लागवड करून आलेलो आहे. प्रॉपर बेसल डोस वगैरे देऊन या गोष्टी करून आलेलो आहे. आता ट्रेनिंगचा भाग इथं सांगायचं झालं तर तिथं मी जेव्हा लावत होतो, मार्गदर्शकाकडून किंवा जे बॉटमचे अधिकारी आहेत तुमचे, त्याच्याकडून माहिती मिळाली बरीचशी. त्यांचा इंटरव्ह्यू झाला होता, त्यांच्यामध्ये गेलो, त्यांचा बाग बघितला आणि डोळेच विस्फारले. आईला म्हटलं असंही असतं का काय? कारण माझ्या मेवण्यांची किंवा सासरवाडीची पण डाळिंबाची बाग आहे, त्यांना मी दरवर्षी बघायचं सुट्ट्यावरून आल्यावर की काय आलं ते त्यांची. आणि हा बाग बघितला आला एवढा डिस्टर्ब म्हणजे आतापर्यंत व्हिडिओ बघत होतो, आता हे एकदम समोर बघितल्यावर डिफरन्सच जबरदस्त झाला. म्हणजे हे कुठं जमीन आसमान, कुठे हे. मग तिथं डोळे चमकले आणि मग डाळिंबाचा डिसिजन घ्यायला. नाहीतर मी पिकांवर पण चालू होतं की एक्झॅक्टली काय करायचं आपण. पेरू घ्यायचा, डाळिंब घ्यायचं, द्राक्ष करायची का, आपले कमर आधी जे रोडी परंपरेने मका, ज्वारी, बाजरी, गहू हे चालू कंटिन्यू करायचं, हे रिसर्च चालू होतं. तेव्हा जेव्हा डाळिंब बघितलं तेव्हा मग म्हटलं अरे ही गोष्ट आपल्याला तारू शकते आणि त्या गोष्टीने आपण वर जाऊ शकतो. आता ते एक म्हण आहे किंवा एक धारणासुद्धा आहे आणि असावी की जन्म आपल्या हातात नाही आहे. कोणत्या परिस्थितीत जन्म घेतो, कोणी भिकाऱ्याच्यात घेतं, कोणी एक मिडल लेवलला घेतं, कोणी अंबानीचा पोरगं बनतं, तो आपल्या हातात नाही आहे. पण त्याच्यापासून एक स्टेप वर जाऊन मरणं हे आपल्या हातात जरूर आहे. आणि त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं, हे जर माणूस असून पण आपण ते प्रयत्न करत नसेल ना, तर इट इज व्हेरी बॅड. कारण कुत्राही तो प्रयत्न करतो अक्षरशः. तसा प्रयत्न मग केला, एक स्टेप अहेड आलो आहे ऑलरेडी मी. मग अजून एक स्टेप काढू शकतो मी. पण वैदिक जेव्हा मिळालं तो कॉन्फिडन्स तेव्हा आला की अजून एक स्टेप निघू शकते. त्याच्या आधी विचारच चालू होता करायचं काय नेमकं, असं आहे. त्यामुळं मग ह्या गोष्टी केल्या. पण तिथं जेव्हा डाळिंब लावलं बऱ्याच गोष्टींना संभ्रम. आता आलं की 1 महिन्यात कटिंग करायची का, 2 महिन्यात करायची का, 3 महिन्यात करायची तर कशी करायची, टेक्निकली कशी केली पाहिजे, रिफिल गाडी करायची का, पेन्सिल ओढायचं का झाड जोडवायचं, पाणी किती पाजायचं. आता ठीक आहे बेसल डोस तर टाकला, पाणी किती म्हणतात तर 50% पण नेमकं किती.
आणि परत मग राहिलेला डोस कधी रेकमेंडेड डोस होता 2 किलोचा, मला त्यांनी सांगितलं आता अर्धा किलो आणायचा आहे. मग म्हटलं बाकीचे कधी टाकायचे, आणि त्याच्यामुळे झाडाचं अपुरं पोषण राहिलं तर कसं काय करायचं. XYZ म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढे प्रश्न. मग त्यात हे बेडगला आलो होतो तेव्हा कळलं की नाशिकला असं हे करतात, ट्रेनिंग सेशन्स वगैरे घेतात. मग तेव्हापासून तो नंबर नाशिक ऑफिस म्हणून सेव्ह करून ठेवला होता. मी 3 वेळा विचारणी केले. मग मॅडमने ती अपॉइंट केलं आणि मी इकडं आलो. ट्रेनिंगचं सेशन मला सगळ्यात जास्त ते सकाळी आपण हे करतो योगा अँड ऑल करतो ना, ते सगळ्यात जास्त आलं. त्याच्यानंतर इथं सेशनमध्ये मला जी प्लॅन्टची ॲनाटॉमी कळली. आता कॅटायन्स आनायन्स मूलद्रव्य वर जात नसतात किंवा झाड पण अपटेक करत नसते, त्याचे चार्ज फ्लो होत असतात. हे कधी मी स्वतः BSc केमिस्ट्री आहे, पण ही गोष्ट कधीच किंवा शिकवली असेल तर ध्यानात नाही असेल काय ते. पण हे जे एकदम डीप टेक्निकल नॉलेज जे कळलं आहे ना, त्याचा म्हणजे तोडच नाही रिअली आणि लिटरली असं आहे. त्यामुळं बराच फायदा होणार आहे पुढच्या येत्या आयुष्यात माझा. आणि राम सरांचा जे वेलनेसचा कार्यक्रम असतो जबरदस्त आहे. एवढा चार्ज करून सोडतो नाही का त्याला, खतरनाक. म्हणजे ॲटलिस्ट त्या दिवसासाठी तुमची एनर्जी खतमच होऊ शकत नाही. आणि कदाचित म्हणूनच ऑफिस स्टाफसाठी सगळ्यांसाठी तो वेलनेस कार्यक्रम तुम्ही तो दिवस फुल चार्ज असला पाहिजे. त्यामुळे माझ्यात तरी बरेच अंतर्बाह्य बदल झालेत या योगामुळे किंवा सकाळी आपण जो सेशन्स वगैरे करतो त्याच्यामुळं. जे डाळिंबाचा व्यवस्थापनाचा आणि याचा जो सेशन झाला तो 1 नंबर होता. आपण काय सांगू तुम्हाला त्याबाबतीत, असं आहे खतरनाक. म्हणजे डाळिंब एवढंही अवघड पीक नाही हे पहिल्यांदा कळलं. जे काही नातेवाईक वगैरे होते, मेवणे म्हणा, अजून पण बऱ्याच नातेवाईकांमध्ये डाळिंबाच्या मध्ये सांगोला तालुका, जत तालुका तुम्हाला माहिती आहे डाळिंबाचं गड आहे. त्यामुळं डाळिंब काही आजूबाजूला बरीच बघायला मिळतात, पण ते टेन्शनमध्ये गेलेले पण बघायला मिळतात असं आहे. म्हणजे मेवण्यांना चक्क ते डाळिंबाची बाग काढण्यासाठी किंवा त्याचं भरण पोषण करण्यासाठी माझ्याकडे पैसे मागताना बघितले. अरे म्हणलं तुम्ही डाळिंबाचे बागायदार आहे, 3-3 एकर, एवढं तेवढं नाही, आणि पैसे माझ्याकडे मागताय, मी नोकरदार आहे. महिन्याचे शेवट माझं मला पुरत नाही, तुम्ही म्हणजे एवढी हालत बिकाटीची आहे त्यांची. मला हे म्हणायचं आहे. काय वाटलं एकंदरीत सर, मतलब जर पुढं अजून जाऊन तुम्ही PPT अपडेट केल्या किंवा अजून काही टेक्नॉलॉजी वगैरे, मी परत एकदा येणार आहे. कसं नाही ती पंचसूत्री आहे ना, एक्सपिरियन्स नंतर तुम्ही नॉलेज अपडेशन पण केलं पाहिजे. प्रमोशन वगैरे झालं, नॉलेज अपडेशन जे केलं ना त्याला पाहिजे मला ते. येस, तर म्हणजे नॉलेज घ्यायला मला पहिल्यापासून आवडतं, त्यामुळं त्या गोष्टी आहेत अजून पण. असं आहे. थँक्यू फॉर दिस अँड थँक्यू फॉर दिस सेशन.